हालेलुया. येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये. आमेन आमेन. हालेलुया. तुम्ही आनंदी आहात का? का बरं आनंदी आहे तुम्ही? हालेलुया. कारण देवाने आमच्या जीवनातले सगळे काटे काढून टाकलेले. हालेलुया. ते काटे त्यांनी त्याच्या डोक्यामध्ये घेतले. ते काटे त्यांनी त्याच्या डोक्यामध्ये घेतले. आणि प्रियांनो, आम्हाला, तुम्हाला आणि मला, आम्हाला शांती, आनंद आणि सर्व त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. हालेलुया. प्रभूची स्तुती. असं आम्ही थोडा वेळ देवाच्या वचनाकडे आम्ही जाणार आहोत. प्रियांनो, आम्ही विश्वासणारे या नात्याने आम्हाला आमची काळजी घ्यायची आहे. हालेलुया. आम्हाला काय करायचं आहे? आमची काळजी आम्ही घ्यायची. हालेलुया. आम्ही माणसं घेऊ शकत नाही. हालेलुया. हालेलुया. आम्ही प्रियांनो, पण आमच्या बरोबर एक सहाय्यक आहे. हालेलुया. आमच्या बरोबर कोण आहे? सहाय्यक आहे. आणि तो आम्हाला मदत करणार. पण आपण सावध आणि जागरूक राहायचं आहे. सगोवार पाहायचं आहे आपल्याला. आम्हाला प्रत्येक क्षणाला, हालेलुया, आणि गाफील राहता कामा नये. हालेलुया. ज्या प्रियांनो, आम्ही खूप चलाक, हुशार आणि हजर जबाबी आणि प्रियांनो असे लोक देवाला पाहिजे. हालेलुया. कसे लोक पाहिजे? देवाला असे लोक पाहिजे, सर्वदा त्याच्याकडे पाहणारे, त्याच्या खात्यात राहणारे, त्याच्या वेळात राहणारे, त्याच्या बरोबर आमचे कान नेहमी देवाकडे लागले पाहिजे. देव मला काय सांगत आहे, देव मला काय बोलत आहे, देवाची काय इच्छा आहे, देवाची काय योजना आहे. प्रियांनो, तुम्ही जर सावध राहणार नाही तर प्रियांनो, देव प्रियांनो तुम्हाला सांगणार नाही. हालेलुया. नेहमी आम्ही आमचे कान कसे असले पाहिजे? आम्ही बोलले पाहिजे, हे परमेश्वरा तू बोल, तुझा दास मी ऐकत आहे. हालेलुया. तर आम्ही 7-8 गोष्टी आम्ही पाहणार आहोत. पहिली गोष्ट आम्ही पाहणार आहे, आम्ही पहिली गोष्ट, आम्ही अविश्वासणाऱ्या बरोबर जोडायचं नाही. हालेलुया. बायबल काय सांगते? विश्वास न ठेवणाऱ्या बरोबर जोडून तुम्ही विजोड होऊ नका. आम्हाला विजोड व्हायचं नाही आहे. आम्हाला येशूच्या जोडीने आम्हाला चालायचं आहे. नंबर 1. नंबर 2, आम्हाला आत्म्याने भरलं जायचं आहे. प्रत्येक आम्ही सदैव आपण आत्म्याने भरू शकतो. नंबर 3, आम्हाला परिपूर्ण व्हायचं आहे. नंबर 4, नकारात्मक विचार आम्ही कधीच करायचं नाही. नंबर 5, सदैव विजयाचं गीत गायचं. नंबर 6, वचनाची घोषणा करायची. हालेलुया. नंबर 7, देवाबरोबर कुरकुर करायची नाही. हालेलुया. हालेलुया. प्रियांनो, या प्रकारे आम्ही आमची काळजी घेऊ शकतो. हालेलुया. आणि जेव्हा आम्ही आमची स्वतः काळजी घ्यायला शिकू, तेव्हा प्रियांनो देवाला आनंद होईल. आणि देव म्हणेल की खरोखर आता हा माझा मुलगा आध्यात्मिकरित्या प्रौढ झालेला आहे. देवाला आध्यात्मिक प्रौढ लोक हवे आहेत. हालेलुया. कसे पाहिजेत? आमच्या घरामध्ये काही बालिशपणाचे वस्तू करतात, गोष्टी करतात, आई बापाला दुःख होत. आम्ही प्रियांनो स्वर्गाच्या राज्यात सुद्धा, देवाच्या कामामध्ये सुद्धा देवाला शहाणे, हुशार, परिपक्व लोक पाहिजे. हालेलुया. आम्ही सांगूया, देवा मला परिपक्व कर. हालेलुया. अज्ञानाचा अंधकार माझ्या जीवनातला तू दूर कर. हालेलुया. आणि देवा मला तू परिपूर्ण करणारा तूच आहेस, पण आमची तयारी असली पाहिजे. हालेलुया. आमची काय, आपण एका वचनाकडे जाऊया. आपण 2 कोरिंथियर याचा 6वा अध्याय, आम्ही 14 आणि 17 2 वचन आपण वाचणार आहोत. आपण एक वाक्यता निश्चितपणा विश्वास करणारा अविश्वास करणारा हे वाढी नाही.
देवाच्या मंदिराचा मुक्तीबरोबर बसणार आपण ते जिवंत देवाचे मंदिर आहोत. देवाने असे म्हटले आहे की मी त्याच्यामध्ये वास करत राहील, मी त्याचा देव होईल. देवाने बायबल आम्हाला सांगत आहे, आम्हाला क्लिअरली आम्हाला सांगत आहे की आम्ही या जगामध्ये राहत असताना आमचा जास्त संबंध विश्वासणाऱ्याबरोबर पाहिजे. याचा अर्थ असा मी म्हणणार नाही की त्यांच्याबरोबर तुम्ही राहूच नका. प्रियांनो, आमचा इम्पॅक्ट त्यांच्यावर पडला पाहिजे. देवाला हे म्हणायचं आहे. हालेलुया. कारण त्यांच्याकडून आपल्यावर प्रभाव येऊ शकतो. हालेलुया. जसे ते लोक आहेत तसा प्रभाव आमच्याकडून, त्यांचं बोलणं, त्यांचं वागणं, त्यांच्या गोष्टी या सगळ्या आपल्याकडे येऊ शकतात. वास्तविक पाहता आमचा प्रभाव त्यांच्यावर पडला पाहिजे. हालेलुया. आमचा कोणता प्रभाव पडला पाहिजे? धार्मिकतेचा, पवित्रतेचा, नीतिमत्वाचा, दैवी गोष्टीचा पाहून प्रेमनो ते लोक बदलले पाहिजे, ते शरण आले पाहिजे, ते प्रभू ईश्वर शरण यायला पाहिजे. इथे पाऊल ते सांगितलं. नंबर 1, आम्ही जास्त जर विश्वासणाऱ्या बरोबर राहू तर प्रेमनो आम्ही अधिक आणि अधिक स्ट्रॉंग हो. हालेलुया. नाहीतर आम्ही वीक होत जाऊ. आम्ही प्रति दिवशी कसे होऊ? आम्ही वीक हो, अशक्त हो, आणि मग आपण स्वतःवर नाराज होऊ, देवावर नाराज होऊ, लोकांवर नाराज होऊ. माझ्या जीवनामध्ये हे काय चाललेलं आहे? हालेलुया. हालेलुया. पावसात गेले तुम्हाला पाऊस लागणारच. थंडीमध्ये तुम्ही स्वेटर नाही घातले तर तुम्हाला थंडी वाजणारच. प्रियांनो, उन्हाळ्यात काळे कपडे घातले तर तुम्हाला प्रभाव होणारच आहे. आम्हाला इथं देवाला क्लिअरली सांगायचं आहे, आमची सहभागिता जास्तीत जास्त प्रियांनो आम्ही अविश्वासणाऱ्या बरोबर आम्हाला निश्चित राहायचं आहे. पण त्यांच्या कोणत्याही गोष्टीचा स्वीकार आम्हाला करायचा नाही. हालेलुया. आम्ही विजोड हो. आम्ही कसे हो? विजोड हो प्रियांनो. कारण बायबल सांगतं धर्म आणि अधर्म याची भागी होऊ शकत नाही. आम्ही कशाकडे राहू तर प्रियांनो तो शिकला पाहिजे आमच्यापासून. तो कधी शिकेल? प्रेम आम्ही जेव्हा परिपूर्ण असू तेव्हा आमचा इम्पॅक्ट त्याच्यावर पडेल. हालेलुया. कधी पडेल प्रेम? बायबल सांगतं त्यांच्यातून निघा, वेगळे व्हा आणि मग मी तुम्हाला स्वीकारेल. हालेलुया. देव इथे आम्हाला ऍक्सेप्ट कधी करणार? देवाने आम्हाला ऍक्सेप्ट आमच्या पापासोबत केले, आमच्या चुकीच्या स्वभावासोबत केलेला आहे, आमच्या हट्टासोबत आम्हाला केलेलं आहे. आमच्यामध्ये कितीतरी उणीव काय त्याच्या सकट त्यांनी आपल्याला घेतलेलं, स्वीकार केलेलं. आता आपल्याला त्या सर्व गोष्टींचा त्याग करायचा आहे. आपल्याला काय करायचं आहे? त्या सगळ्या गोष्टींचा त्याग करायचा आहे. त्यासाठी देव आपल्याला बोलवत आहे. देव म्हणतो तू जगाचा नाहीस, तू जगाचा नाहीस, मी देवाचा आहे, मी स्वर्ग राज्याचा आहे. माझं बोलणं, चालणं, वागणं, उठणं, बसणं हे सर्व देवाला प्रसन्न करणार असलं पाहिजे. आणि ते कसं होईल? ते देवाला आम्हाला बायबल आम्हाला शिकवतो. हालेलुया. शेजमन राजा म्हणतो माझ्या मुला माझं धर्मशास्त्र विसरू नये. हालेलुया. नीतिकर्ता शेजमन राजा काय म्हणतो? धर्मशास्त्र आम्ही त्याप्रमाणे आम्हाला काय करायचं आहे? चालायचं. धर्मशास्त्र प्रथम मला माहित असणं गरजेचं आहे. देवाचे रूल्स मला माहित असणं गरजेचं आहे. मग देवाच्या येशूच्या जीवनाकडे पाहून आम्ही शिकू शकतो. हालेलुया. नवीन करारामध्ये आम्हाला पाहायला मिळतं येशू 3.5 वर्ष या जगामध्ये होता. तो कसा बोलत होता, कसा चालत होता, कसा वागत होता, काय खात होता, काय पीत होता, किती झोपत होता, किती प्रार्थना करत होता, काय करत होता, हे बारकावे आम्हाला करायचे. हालेलुया. 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 आम्हाला प्रेम, आम्ही जर त्यांच्याबरोबर राहू तर आम्ही त्यांची कोणतीही गोष्ट, त्यांची कोणतीही रीत, त्यांच्या कोणतेही आम्ही स्वीकारणार नाही. हालेलुया. हालेलुया. लोक येतील, तुम्हाला बोलतील,
तुम्हाला सांगतील, तुम्हाला हे करतील, पण तुम्हाला सांगायचं आहे मला माझ्याकडे एक नियमशास्त्र आहे, माझ्याकडे नियमावली आहे. या नियमाच्या पलीकडे मला जाता येणार, मग त्याला किती पण राग येऊ, हालेलुया हालेलुया, त्याला किती दुःख हो, हालेलुया. शद्रक मेशक अबेदनगोनी नबुकदनेस्सर एवढ्या मोठ्या राजाला नाराज केलं. शद्रक मेशक अबेदनगोनी काय केलं? राजाच्या पुढे कुणाचं काही चालत नाही, पण राजाला त्यांनी काय केलं? त्यांनी ते म्हणाले नाही महाराज, प्रियांनो आम्हाला कुणाला हो म्हणायचं आहे आणि कुणाला नाही म्हणायचं आहे. प्रियांनो हे शिकणं फार गरजेचं आहे. कुणालाही हो म्हणायचं नाही, हालेलुया. विचारपूर्वक हो मी सांगेल, मी नंतर सांगेल, मी मेसेज पाठवेल, मी आता त्याच्याविषयी अनुभूत नाही, मला काहीच माहिती नाही. प्रियांनो तुम्ही वेळ घ्या, कुणालाही आपल्या शब्दाने बांधले जाऊ नका. नीतिसूत्र 6:2 मध्ये तो सांगतो तू आपल्या शब्दाला बांधला गेलेला आहेस, हालेलुया. प्रियांनो देवाने एकदा आम्हाला सोडवलेलं आहे, हालेलुया. वारंवार आम्ही या छोट्या छोट्या गोष्टीमुळे आम्ही ख्रिस्ती जीवनामध्ये प्रियांनो आमचं ब्लेसिंग घालवत आहोत, हालेलुया. लहान सहान गोष्टी सुद्धा देवाच्या दृष्टीने फार महत्वाच्या आहेत, हालेलुया हालेलुया. आम्ही जे जगामध्ये राहत आहोत तिथे प्रियांनो आम्हाला चॅलेंजेस आहेत, हालेलुया. लोक तुम्हाला स्वीकारणार नाहीत, लोक कदाचित तिटकारा करतील, तिरस्कार करतील, पण तुम्हाला प्रेम करायचं आहे, हालेलुया हालेलुया. आमच्या गोष्टी प्रियांनो त्यांना आवडणार नाही, हालेलुया. त्यांना नाही आवडल्या तर त्यांना म्हणा सॉरी. प्रियांनो असे लोक तुमच्यापासून दूर असलेलेच बरे, हालेलुया हालेलुया. प्रियांनो अशा लोकांपासून 2 हात लांब आम्हाला राहायचं आहे, हालेलुया. आम्ही जास्त आम्हाला पुढच्या पॉइंट मध्ये आम्ही पाहणार आहोत, आम्हाला देवाच्या आत्म्यामध्ये जास्त राहायचं आहे, हालेलुया. तर पहिली गोष्ट आपण पाहिली की विश्वास न ठेवणाऱ्या बरोबर आमची जास्त लगट नको, जास्त त्यांच्या बरोबर लगट नको, हालेलुया हालेलुया. जास्त उठणं, जास्त बसणं, खाणं पिणं, फिरणं, प्रेम, हालेलुया हालेलुया. आम्ही त्याच्यापासून आम्ही दूर राहू, हालेलुया. पण तुमचं प्रेम कमी होता कामा नये, हालेलुया हालेलुया. त्यांना समजून घ्यायचं आहे, हालेलुया. प्रभूची स्तुती असते. नंबर 2 आम्हाला आत्म्याने भरायचं आहे, हालेलुया. आत्म्याने तुम्ही दिवसभर तुम्हाला भरायचं आहे, हालेलुया. आत्म्याने कसं भरणार आहे तुम्ही? 3 गोष्टी. नंबर 1 तुम्ही कंटिन्यू प्रार्थना करत राहा, छोट्या छोट्या प्रार्थना करा. नंबर 2 तुम्ही स्तुती करत राहा, हालेलुया. आणि नंबर 3 तुमच्या फावल्या वेळामध्ये 2 मिनिटं मिळाले, 5 मिनिटं मिळाले, तुमच्या जवळ नवीन करार ठेवा, छोटा पॉकेट आणि वाचा. आमच्या मोबाईल मध्ये पण आहे, हालेलुया. तुम्ही तुमच्या दिनचर्येमध्ये प्रियांनो आम्हाला भरण्यासाठी ह्या 3 गोष्टींनी प्रियांनो आमचं पात्र काठोकाठ भरणार, हालेलुया. आमचं पात्र कशाने भरणार आहे? ह्या 3 गोष्टींनी, दुसऱ्या गोष्टींनी नाही. जगाच्या चिंता, काळजा, टाइम टेबल, आम्हाला ह्या साच्यात बसायचंच आहे जगाच्या, हालेलुया. आमचा संसार आहे, आमचं काम आहे, आमच्या जबाबदाऱ्या आहे, आमची ड्युटी आहे, अनेक गोष्टी आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला आमची काळजी घ्यायची आहे. त्याच्यामध्ये थोडा वेळ मिळेल, तुम्ही थकलेले असाल, पण पवित्र आत्मा तुम्हाला सेकंदामध्ये तुम्हाला प्रियांनो फ्रेश अनॉइंटिंग करते. आत्म्याने भरण्याचे खूप फायदे आहेत, आपण नंतर पाहणार आहोत. पण रोज 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 प्रियांनो मग आत्म्याने अनेक प्रकारे भरू शकतो. तुम्ही विश्वासणाऱ्याबरोबर बोलून त्याची साक्ष ऐकून पण तुम्ही भरू शकता, हालेलुया. त्याची सुंदर साक्ष ऐकून तुम्हाला खूप आनंद होईल. अशा साक्षी मी ऐकल्या की खरोखर प्रियांनो देव खूप महान आहे आपला, हालेलुया. आपण वचनाने भरू शकतो, आम्ही प्रियांनो मेसेज ऐकून भरू शकतो, हालेलुया हालेलुया.
चांगल्या व्यक्तीबरोबर राहून, सभ्य व्यक्तीबरोबर, म्हणजे धार्मिक, मला धार्मिक म्हणायचं आहे, धार्मिक व्यक्तीपासून प्रेम आम्ही राहिलो तर त्याच्यापासून तुम्हाला बोध मिळेल. तुम्हाला काय मिळेल? चांगल्या नवीन गोष्टी शिकायला मिळतील. काय शिकायला मिळतील? नवीन नवीन. आम्हाला जीवनभर शिकायचंच आहे प्रियानो. बायबल असं अद्भुत पुस्तक आहे. 10 वर्षाचे कोर्सेस आहेत बायबलवर. हालेलुया. प्रभूची स्तुती असो, प्रभूच्या पवित्र नावाला धन्यवाद असो. हालेलुया. मग प्रियानो, हे तुम्ही दिवसभरामध्ये तुमच्याकडे वेळ नाही, पण तुमचा वेळ, फावला वेळ तुम्हाला मिळाला, त्या वेळेचा तुम्हाला उपयोग करायचा. पाऊल पण ते सांगत आहे, वेळेचा सदुपयोग करा. हालेलुया. वास्तविक पाहता आम्ही विश्वासणारे 3 तास देवाला द्यायचे आहे. हालेलुया. मी तर म्हणेल तुम्हाला 3 तासापेक्षा जास्त देवाला मोजमाप देऊ नका. 4 तास द्या, 5 तास द्या. हालेलुया. त्याने तुम्हाला वेळ दिला, त्याने तुम्हाला समय दिला, त्याने तुम्हाला आरोग्य दिले. हालेलुया. त्याने तुम्हाला, आम्हाला राहायला सुंदर घर दिले, सुंदर आई वडील नातेवाईक, सगळं काही त्यांनी दिलेले. हालेलुया. प्रभूची स्तुती असो, प्रभूला धन्यवाद असो. मग तिसरी गोष्ट, आम्हाला परिपूर्ण व्हायचं आहे. हालेलुया. आपण अपूर्ण आहोत. आपण कसे आहोत? अपूर्ण. पूर्णता कशामुळे येते? हालेलुया. पूर्णता तुमच्या प्रयत्नांनी पूर्णता येईल तुम्हाला. हालेलुया. येशू म्हटलं, बायबल आम्हाला सांगतं याकोबाच्या पत्रामध्ये, जर कोणी ज्ञानाने उणं असेल त्याने मजकडे मागायचं आहे. हालेलुया. देवाला सांगायचं आहे, देवा मला उपवास होत नाही, दे बापा शक्ती दे. देवा माझ्याकडे वेळ नाही, देव तुम्हाला वेळ. देवा माझ्याकडे हे नाहीये, देव तुम्हाला दे. हालेलुया. हालेलुया. प्रियांनो, आम्हाला आत्मिक वाढीसाठी, आम्हाला परिपूर्णतेसाठी प्रियांनो, आम्हाला देवाला सांगायचं आहे, देवा मला फार लवकर असं होतं, तसं होतं, मी फार लवकर थकतो, मी फार लवकर झोपतो. आपले खूप अशक्तपणा, तुम्हाला माहिती आहे तुमचा अशक्तपणा. हालेलुया. मला माहिती माझा अशक्तपणा. तो घेऊन देवाकडे जा आणि देवाला सांगा, हे माझा अशक्तपण तुला दे आणि तुझ्यासारखं बलवान मला बनव, तुझ्यासारखं स्ट्रॉंग मला बनव. कसा तो अवस्था तू व्हायला, कसं तू 40 दिवस उपवास केलास, देवाला विचार. तो सर्वात उत्तम शिक्षक आहे आमचा. आमचा सगळ्यात उत्तम शिक्षक कोण आहे? आमचा येशू आहे. हालेलुया. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ह्या जगातील त्याच्याकडे आहे आणि तो तुम्हाला, त्याची इच्छा आहे परिपूर्ण व्हावं. हालेलुया. हालेलुया. प्रियांनो, त्याची इच्छा आहे. तो म्हणून तो म्हटला, जसा आमचा पिता पूर्ण आहे तसे तुम्ही सुद्धा पूर्ण व्हा. ही देवाची इच्छा आहे. हालेलुया. आमचे लेकर अपूर्ण असले तर चालतील का? आम्हाला कधीच नाही चाललं. आम्हाला वाटेल प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी विजय मिळवावा. हालेलुया. सर्व गोष्टीमध्ये त्यांनी विजय मिळवला पाहिजे. हालेलुया. परिपूर्णता आणणार आम्हाला देव. हालेलुया. तुम्ही त्याच्यासोबत चालून, त्याच्याबरोबर बोलून, प्रार्थना करून तुम्ही त्याला सांगा, देवा माझ्या कुटुंबामध्ये असं आहे, माझ्या ऑफिसमध्ये तसं आहे, माझ्या आसपास असं आहे. हालेलुया. दे बापा, तुम्हाला बुद्धी दे, ज्ञान दे, कसं चालायचं, कसं बोलायचं, कसं वागायचं याविषयी. व्यर्थ आम्हाला बोलायचं नाही प्रिय. हालेलुया. आम्हाला व्यर्थ आम्हाला बोलायचं नाही प्रियांनो. व्यर्थ आम्ही बोलू तर आम्ही कधीच पूर्ण होणार नाही. देवाचे नियम आम्हाला पूर्ण करणार आहे. कोण नियम? कोण करणार आहे? देवाची नियमावली पूर्णतेसाठी. दुसरं तिसरं काही नाही. आज्ञा पालन, देवाची नियमावली. हालेलुया. तुझं वचन क्षणोक्षणी पदोपदी स्तोत्र 119, 105 प्रमाणे माझ्या पावला करता दिवा आणि माझ्यावर प्रकाश, माझ्या मार्गावर प्रकाश हो. मला पूर्ण व्हायचंय. माझी अपूर्णता काढून टाक, माझा अशक्तपण काढून टाक, माझं मनुष्य पण काढून टाक, माझं मानवी पण काढून टाक, मानवी स्वभाव काढून टाक. मला दैवी स्वभाव,
दैवी स्वभाव दे, मला दैवी स्वभाव दे. मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. हालेलुया. मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. जास्तीत जास्त वेळ देवाला द्या. हालेलुया. नंबर 4, आणि नकारात्मक विचार कधीच करायचा नाही. हालेलुया. नकारात्मक विचार आपण प्रत्येक नकारात्मक विचार आला तर समजायचं का हा विचार माझ्या शत्रूंनी माझ्या डोक्यामध्ये टाकलेला आहे. आमच्या देवाला अशक्य असं काहीच नाही. आमच्या देवाला आम्हाला नकारात्मकच्या विरोधात काय आहे? सकारात्मक. प्रत्येक गोष्टीला उलट करा. प्रत्येक गोष्टीला काय करा? उलट करा. रोज मला लेट होतं ना, आता उद्यापासून देव मला इन टाइम पाठवून देणार. हालेलुया. 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 प्रत्येक गोष्टीला उलट करा. हालेलुया. मी उशिरा जेवलो ना तर माझ्या पोटामध्ये कसं तरी होत. आता मला काहीच म्हणणार नाही. येशूने 40 दिवस उपवास केला. हालेलुया. मी मनुष्य केवळ भाकरीने नाही तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या वचनाने मी जगेल. मी देवाच्या वचनावर अवलंबून राहील. मी काय करेल? देवाच्या वचनावर. जे जे नकारात्मक विचार आहे, जे जे अशक्यला शक्य करणारा माझा देव आहे, जे माझ्यासाठी अशक्य आहे माझा देव त्याला शक्य करेल. माझा देव त्याला पूर्ण करेल. माझ्या कुटुंबाला देव पूर्ण करेल. माझ्या लेकरांना देव पूर्ण करेल. माझ्या आसपासची परिस्थिती देव आपण पूर्ण करेल. कोणत्याच गोष्टीला नाही म्हणू नका. मी ते योग्य रीतीने करणार. हालेलुया. नकारात्मक विचार काय करतात? नकारात्मकता प्रियांनो देवाच्या मदतीला थांबवते. नकारात्मकता काय करते? मदतीला. बायबल सांगते येशूने यरूशलेममध्ये चमत्कार केले नाही कारण त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. देव तिथे काम करतो जिथे ज्यांच्याकडे मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास नाही. हालेलुया. येशू मोठ्या विश्वासाविषयी नाही म्हणत, येशू लहान विश्वासाविषयी म्हणत आहे. तो म्हणतो तुझ्याकडे जर एवढा असा विश्वास असेल आणि तू ह्या डोंगराला म्हटला उपटून समुद्रात पडला जा, तरी तो तुझ्या प्रश्नांचे सर्व डोंगर बाजले. तुझ्यासाठी राजमार्ग मी तयार करेन. तुझ्यासाठी मी काय करेन? राजमार्ग. प्रियांनो देवाला नकार देणाऱ्या लोकांचा प्रियांनो दुःख होत आहे. कुणी कुणी नकार केला येशूचा? कुणी कुणी नकार केला त्याच्या जीवनात? पेत्राने केला, यहुदाने केला, पिलाताने केला, अनेक लोकांनी. पण येशूची सकारात्मकता काही बदलली नाही. हालेलुया. कारण त्याला माहिती तो जे बोलतो ते होणारच आहे. लाजरसाला बोलतो लाजरस बाहेर येणारच. वादळाला म्हटलं उभा राहतो, वादळ शांत राहणारच. सकारात्मकता. माझं चांगलं होईल, माझ्या लेकरांचं चांगलं होईल, माझ्या कुटीचं चांगलं होईल, माझ्या नगरचं चांगलं. या वर्षी देव चांगला पाऊस देईल. आम्हाला गरज आहे तितकाच पाऊस देईल. आम्हाला गरज आहे ते सगळं देव भागवेल. मला देव दीर्घ आयुष्य देईल. मला नेहमी सगळं हसतमुख ठेवील. देव मला निरोगी ठेवील. मला देव मला चप्पल ठेवील. देव तुम्ही सकारात्मक जे बोलाल प्रियांनो ते होणार तुमच्या जीवनात. नकारात्मकता तुमच्या आशीर्वादाला अडवणार आहे. हालेलुया. थोमा काय म्हटला? थोमा म्हटला मला मग तुझ्या कुशीमध्ये हात घालून मला पाहू दे, तो तूच आहेस का? प्रियांनो आम्ही फक्त पाऊल रोजगाराच्या पत्रामध्ये म्हणतो सर्व जग खोटं ठरो आणि माझा देव खरा ठरो. पाऊल काय म्हणतो? देव खराच आहे मंडळी. त्याची परीक्षा नाही घ्यायची आम्हाला, जगाला घ्यायची. ते प्रॉब्लेम मध्ये येते. हालेलुया. हालेलुया.
हालेलुया. विषयाची परीक्षा घेतील का? मी पाहतो खरं सायमेड आहे का? हा, कोण जर म्हटलं तुम्हाला ओ भाजी खूप तिकडे, नको बाबा मला कधी ऑफिसला जायचं. प्रेम, साधा विश्वास आणि विशेष विश्वास. हालेलुया. साधा विश्वास, साध्या विश्वासातून आम्हाला स्पेशल विश्वासाकडे जायचंय. येशू म्हटलं, हे सूर्या तू इथे थांब, हे चंद्रा तू पण इथे थांब. दुसरा कोण विचार नाही करू शकत त्याच्यासाठी. हालेलुया. देवा मला तो अलौकिक विश्वास दे. मला कोणता विश्वास दे? तो अलौकिक विश्वास दे. त्याच्यामुळे या जगाची उलथ पालट होईल. तुम्ही या जगाला हलवू शकता प्रियाने विश्वासाने. हालेलुया. देवाचा नकार. हालेलुया. लोक तुमचा नकार करतील. हालेलुया. सैतान अनेक योजना कुयुक्त्या करेल. तुम्ही दुःखी व्हावं, निराश व्हावं. हालेलुया. हालेलुया. सैतान अशा परीक्षा आणेल. तुम्ही येशूचा आता खऱ्या परीक्षा येणाऱ्या दिवसात होणार. कोण कोण येशूला सोडणार आणि कोण कोण येशूला धरून राहणार. कारण कठीण दिवस आहेत, कठीण दिवस येतील. काहीच योग्य नसणार आहे. अशा त्याच्यामध्ये कोण येशूला उराशी बाळगून राहील आणि कोण येशूला सोडून जाईल. या परीक्षेत आम्हाला पास व्हायचं. त्या परीक्षेत आम्हाला येशूला सगळ्यांनी नकार केला येशूचा. हालेलुया. तो त्याचं काम करत होता. हालेलुया. आम्ही येशूचा नकार करायचा नाही. हालेलुया. हालेलुया. प्रत्येक वेळेस येशूला हो म्हणायचंय आणि सैतानाला नाही म्हणायचं. हालेलुया. हालेलुया. मी मरणार नाही, मी जगणार. भविष्यवाणी करत राहा. हालेलुया. सकारात्मक. हालेलुया. काय करा? मी माझं घरानं परमेश्वराची सेवा करणार. माझ्या भविष्यवाणी आता प्रार्थना वाढणार आहे. माझ्या घरातले सगळे प्रॉब्लेम संपत आहेत. तुम्ही बोला, तुम्ही भविष्यवाणी करा. तुम्ही जे बोलाल 4 गोष्टी बोला. स्वतःविषयी बोला, मुलांविषयी बोला, चर्चसाठी बोला, भारतासाठी बोला. भविष्यवाणी शोधून काढा. 4 पान बनवा. माझा देश सुजलाम आणि सुफलाम होते. माझ्या देशामध्ये सोन्याचं धूर आहे. माझ्या देशात महागाई खाली गेलेली आहे. माझ्या देशात सगळे लोक सुज्ञ आहेत. माझ्या देशामध्ये कोणी दारू पित नाही. माझ्या देशात कोणी भांडण करत नाही. कोर्ट गपचूप बसलेले, एक पण केस नाही. पोलीस माशा मारत आहे. भविष्यवाणी करा. काम नसेल तर बिचारे काय. हालेलुया. तुमच्या भविष्यवाणीकडे तुम्ही काय बोलता देव वाट पाहत आहे. तुमच्या हातात चाव्या दिल्या स्वर्ग राज्याच्या. तुमच्या हातात चाव्या दिलेल्या आहेत. तुमच्या हातामध्ये गोष्टी दिलेल्या आहेत. हालेलुया. सर्व पृथ्वीचे खोल स्थळ तुमच्या हातात आहे. तुम्ही जे काय कराल या भूतलावर भेटणारे. माझं कुटुंब परमेश्वराचं भय धरणार. माझ्या घरात कुठल्या चांगल्या वस्तूची वाढ. हालेलुया. माझ्या घरामध्ये सगळे गिफ्टेड लोक आहेत. हालेलुया. माझ्या घरामध्ये कोणीच नकारात्मक नाही. हालेलुया. हालेलुया. आम्ही लिस्ट बनवूया. हालेलुया. आमचं चर्च वाढत आहे, वाढत आहे, वाढत आहे, वाढत आहे, वाढत. नवीन नवीन लोक येते, चमत्कार होते. सकारात्मकता. हालेलुया. अजून मी म्हातारा झालो नाही. माझं तारुण्य गरुडासारखं केलेले आहे. तुम्हाला शक्ती मिळेल. हालेलुया. येस. तरुण थकतात, भागतात, भर ज्वानीमध्ये ठेचा खातात. आम्ही बायबलची वचन बोलत जाऊया. हालेलुया. रात्रंदिवस. हालेलुया. हालेलुया. नकारात्मकता तुमची कायमची नष्ट होऊन जाईल. मी भरपूर पाणी दिलेल्या मळ्याप्रमाणे आहे.
मी कधी नाटणाऱ्या झऱ्याप्रमाणे माझी भरभराट होते. आले मी जी पेरणी केली ते कापणीचा समय आलेला. माझ्या देशातली गरिबी निघून गेलेली, माझ्या गरिबीतली दारिद्र्य निघून गेलेली, बेकारी निघून गेलेली, माझ्या देशामधले वादविवाद निघून गेलेले, सगळे वादविवाद संपलेले, सगळे राजकीय पार्ट्या एक होऊन काम करत आहे. तुम्ही ज्या चांगल्या गोष्टी तुम्हाला बोलता येतील ते लिहून काढा, रोज बोला. आशीर्वाद द्या भारत देशाला, आशीर्वाद द्या नगर जिल्ह्याला, आशीर्वाद द्या स्वतःला, आशीर्वाद द्या आपल्या भावंडांना. देव पाहते का आशीर्वाद देतो, मला काम करायला लगेच सुरुवात करायला. हालेलुया. म्हटलं आशीर्वाद आणि शाप तुझ्या पुढे मी ठेवले, आशीर्वाद आणि शाप तुझ्या पुढे ठेवले. प्रेम आपण काय करणार आहे? आम्ही प्रियांनो अद्भुत गोष्टी करणार आहे. हालेलुया, हालेलुया. मग आम्हाला सदैव विजयाचं गीत गायचं आहे. मी विजयातून विजयामध्ये जात आहे. हालेलुया, हालेलुया. हा, मी कधीच हरणार नाही, कधीच पडणार नाही. देव मला धार्मिकतेच्या हाताने सावरून देईल. देव मला खड्ड्यातून काढून मला स्थिर करेल. देव माझे पाय स्थिर करेल, माझे लटपटणारे गुडघे स्थिर करेल. देव मला हिंमत देईल, शक्ती देईल, सामर्थ्य देईल. देव म्हटलं यहोशूआला, हिंमत धर, खंबीर हो, मी तुझा देव तुझ्या पुढे चालणार. तो देव तुमच्या आणि माझ्या पुढे चालणार. म्हटलं तुझ्या हयातीमध्ये कोणीच जिंकणार नाही. तुमच्याकडे विश्वास आहे प्रियांनो, तर तुम्ही विजय घोषित करा. हालेलुया, हालेलुया. मी कधीच पडणार नाही. हालेलुया. मी कधीच धार्मिक पडला तरी बायबल सांगतो सपशेल पडणार नाही. हालेलुया. हे फक्त सैतानाची एक कुयुक्ती हुल आहे, त्याची एक आम्हाला भीती घालण्यासाठी. हालेलुया. विजय हुआ, विजय हुआ, येशू मेरा विजय हुआ, हारा हुआ मेरा येशू विजय. आणि त्याच्याबरोबर मी पण विजय झालो, माझी फॅमिली पण विजय झाली, या मंडळा पण सर्व विजय मंडळ आहे. हालेलुया. विजयावर विजय बायबल मध्ये लिहिले येशू विषय, तो विजयावर विजय मिळवत गेला, विजयावर विजय. आम्ही पण त्याची लेकरं आहोत. हालेलुया. आमच्या डिक्शनरी मध्ये पराजय नाही, पराजय शब्द आमच्या डिक्शनरी मध्ये नाही. हालेलुया. धार्मिक जे काही हाती घेतो सर्व काही सिद्धी, सर्व काही पूर्ण. सांगते ज्या कार्यासाठी, अशा 55:11 ज्या कार्यासाठी मी आपलं वचन पाठवलं, ते कार्य सफल होऊ केल्याशिवाय ते वचन परत येणारच नाही, ते पूर्ण करणार. आम्ही सकारात्मक गोष्टी पेरूया ह्या जगामध्ये. हालेलुया. विजय, 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 विजय. तुम्ही लोकांना सांगला, आम्ही देवाचे लोक आहोत, आम्ही पराजय आम्हाला माहित नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. अगोदरच रिझल्टच्या अगोदर विजय घोषणा करायची आहे. कशाच्या अगोदर? हा, पेपर दिलाय, आता आल्यावर पाव तू पास होतो का नाही, तसं नाही. तू पास झालेलं आहे, तू फर्स्ट क्लास, तुला मार्क मिळालेले आहे, तुझा नंबर आलेला आहे, मेरिट मध्ये तू आलेला आहे. हा विश्वास आहे, ही विजयाची घोषणा आहे. ही काय आहे? विजयाची घोषणा. आम्ही विजय देवाचे विजय लेखन आहोत. आणि म्हणून विजयाच्या घोषणेला फार महत्व आहे. हालेलुया, हालेलुया. मग आपण त्याच्याबरोबर वचनाची पण घोषणा करणार आहोत. हालेलुया. कसली? आम्ही देव म्हटलं जिकडे जाशील तिकडे तुझा देव मी तुझ्या बरोबर आहे. आमच्याकडे एक स्पेशल मेसेज आहे, देवाचं वचन. हालेलुया. आमच्याकडे काय आहे? एक स्पेशल मेसेज आहे वधस्तंभाचा. येशू तुमच्या माझ्या पापासाठी मेला, मरणातून उठला, स्वर्गात घेतला गेला, तो परत येत आहे, त्याचे नाव विश्वास ठेवा. देव आमच्या जीवनामध्ये प्रियांनो जर काय जास्त बोलायचं आहे तर वचनच बोला. हालेलुया. कारण त्या वचनामध्ये सामर्थ्य आहे. हालेलुया, हालेलुया. पाऊलाने घोषणा केली,
अनेक ठिकाणी पाऊल गेला आणि तिथे त्यांनी घोषणा केली. अनेक ठिकाणी त्याला मोठं पीक मिळालं, लोक बदलले, मंडळ्या स्थापन झाल्या. ते जर स्वीकारत नाही, घोषणा करणं माझं काम आहे, ते स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेत आहे. हालेलुया. ते वचन स्वीकारत नाहीत म्हणजे येशूला ते स्वीकारत नाही. येशूला स्वीकारत नाहीत म्हणजे ते स्वतः त्यांच्या नाशाचं कारण आहे. येशू त्यांना आशीर्वाद द्यायला आलेला आहे. येशू त्यांना भरभराट द्यायला आलेला. येशू त्यांना ज्ञान बुद्धी द्यायला आलेला. येशू त्यांना फसवणुकीतून बाहेर काढायला आलेला आहे. आमचं काम आहे बोलत राहणे. हालेलुया. आज नाही तर उद्या प्रियांनो 30 नाही, 60 नाही, 100 पट पीक येईल. हालेलुया. आज आम्हाला काय दिसत नाही, नो प्रॉब्लेम, नाही दिसणार कदाचित, पण देव काम करत आहे. देव काय करत आहे? काम करत आहे. हालेलुया. हालेलुया. 7वी गोष्ट, आम्ही कुरकुर बंद करायची आहे. आमच्या मनासारखं देव त्याच्या मनासारखं जगाचा मालक होत नाही. ह्या जगात बरोबर आहे की नाही? लोक ऐकत आहेत का? ज्याने त्याने आपला मार्ग धरला, रोम करायच्या पत्रात पाऊल म्हणतो, एक दिवस त्यांना ऐकावंच लागेल. हालेलुया. आम्ही सॅटिस्फाईड असायला पाहिजे, कुरकुर करायची नाही. हे असं का, ते तसं का, हेच व्हायला पाहिजे, ते तेच व्हायला पाहिजे, नाही. माझी नको, तुझी इच्छा पूर्ण हो. हालेलुया. हालेलुया. हा प्रियांनो, आणि शांतपणे उत्तर दिल्याने राग निघून जातो. हालेलुया. हालेलुया. लोकांच्या पाठीमागे कुरकुर करून आपण काम बिघडवत आहोत. आपण काय करत आहोत? आपण काय करत आहोत? ते सौम्यतेने, हे येशूला पण करता आलं असतं, पण येशूने ममतेने, सौम्यतेने, प्रेमाने असं केलं त्याने. हालेलुया. कसं केलं? तो पाऊल म्हणतो तो दाई सारखं, सेविकेसारखं कुरकुर लोकांना आमच्यापासून दूर कर. बायबल सांगतो, शल्मून राजा म्हणतो, जो दत्त गोष्टी घोकत बसतो त्याला मित्र दुरावतात. त्याच गोष्टी वारंवार उघडायच्या नाही. हालेलुया. देवा त्याला मदत कर चांगलं काम करण्यासाठी, सुंदर काम करण्यासाठी. त्याच्या हातून चूक होणार नाही. हालेलुया. त्याचं काम सुंदर काम असेल. हालेलुया. प्रार्थना सर्व काही करते, प्रार्थनेला सर्व काही करण्यासाठी सामर्थ्य आहे. विश्वासणाऱ्याची प्रार्थना कार्य करण्यामध्ये फार प्रबळ आहे. आम्ही कुरकुर करण्यापेक्षा प्रार्थना करूया. हालेलुया. हे असंच का, तसंच का, हे का नाही, ते काय नाही, प्रार्थना करा. त्याच्यापेक्षा सुंदर काम ते करतील. हालेलुया. आशा करूया देवदूत त्यांना मदत करतील. हालेलुया. सैतानाला आम्हाला चिडवायचंय. सैतानाला काय करायचं? आपल्याला चिडवायचं. इस्रायल लोकांना चिडवलं, त्यांनी कुरकुर केली. हा पुढारी आम्हाला नको, हे अन्न आम्हाला नको, आम्हाला काकडा पाहिजे, आम्हाला खरबूज पाहिजे. कुरकुर कुरकुर कुर. आता जंगलामध्ये गुलामगिरीतून देवानी बाहेर काढले, विसरून गेले. देवाची दयेने बाहेर काढले, पराक्रमी हाताने त्या फारोच्या सैन्याला बुडवून यांना लांब घेऊन आलं. बरं होते तिथं विटा बनवत होते. यशाच्या मागे नाही, देवाचा सेवक त्याच्या मागे भुणभुण कुरकुर कुरकुर कुरकुर. कंटाळा असेल मी तर म्हणतो मोशी. हालेलुया. हालेलुया. एक होतं का दोन होतं प्रियांनो? ते लोक हे संख्येने लाखो लोक. प्रियांनो, आम्ही आमच्या स्वभावातून प्रियांनो हे काढून टाकले. हालेलुया. कुरकुर म्हणजे वारंवार तेच तेच. हालेलुया. हालेलुया. हा प्रियांनो, प्रार्थना सर्व काही गोष्टी सिद्धीस येईल.
प्रार्थना काय करेल, सर्व काही गोष्टी सिद्धीस येणार आहे. शेवटी आपण वचनाचा अभेर करायचा नाही. हालेलुया. वचनाचा स्वीकार करायचा. कोणीही वचन सांगत आहे, कुठेही वचन सांगत, युट्यूबवर मी पाहते, मीटिंग मध्ये पाहते, कुठेही पाहते, त्याच क्षणाला त्याचा स्वीकार करा. त्या क्षणाला काय करा. देव काम कधी करतो, जेव्हा इकडून देवाचा सेवक पुलपिटवरून वचन बोलत असतो, त्याच वेळेस ते काम पूर्ण होऊ शकते. त्याच वेळेस मंडळीने म्हणायचं आहे, येस लॉर्ड, आय रिसीव्ह इन द नेम ऑफ जीसस. मी स्वीकार करत येशूच्या नावामध्ये, मी घेत येशूच्या नावामध्ये. काय करायचं आहे. देव मला बरकत देते, मी घेते माझ्या घरामध्ये. हालेलुया. देव मला प्रार्थनेचा आत्मा देते, मी घेते. हालेलुया. हालेलुया. स्वीकार करणे. हालेलुया. आम्ही नेहमी देवाच्या वचनाला आमीन का म्हणायचं आहे, का म्हणायचं प्रत्येक वेळेस, आणि ते तसंच होणार आहे. आमीन म्हणजे याप्रमाणे हो. आम्ही त्या वचनाचा स्वीकार करायचा आहे आणि मी माझ्या जीवनामध्ये लागूकरण करण्यासाठी मी याचा स्वीकार करतो. पण फार सावधान राहा. हालेलुया. हालेलुया. प्रत्येक गोष्ट प्रियांनो, हालेलुया, चांगल्या ब्लेसिंग जे आहेत त्याला निश्चित होय म्हणा. हालेलुया. माझ्यासाठी काय योग्य आहे देवा तुला माहित आहे. तुम्ही ज्या ज्या गोष्टीचा स्वीकार करणार आहात त्या तुमच्या पदरामध्ये पडणार आहे, त्या तुमच्या जीवनामध्ये येणार आहे आणि त्या तुमची उन्नती आणि प्रगती करणार आहे. हालेलुया. तो करणार आहे त्या वचन, देवाचं वचन जे सजीव, सक्रिय, दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण, जीवात्मे, सांधे, मज्जा याला भेदून आरपार जाणार मनाच्या भावना, कल्पनाचं परीक्षण ते काम करत आहे. हालेलुया. तुझं वचन, देवाचं वचन आमच्या जीवनात आम्ही कार्यरत होण्यासाठी आम्ही आमेन म्हणूया. देवाचं प्रत्येक वचन. मर्या जर म्हटली नसती तुझ्या इच्छेप्रमाणे हो, तर आपल्याला तारक भेटला नसता. मंडळी लक्षात घ्या. तारक भेटला असता का आपल्याला? आपल्याला अर्पण द्यावं लागले असते, 5 अर्पण, त्याच्या व्यतिरिक्त ओवाळणीचं अर्पण, हे अर्पण, ते अर्पण. माय गॉड, आपल्या खिसात आपलं गेला असतं. प्रभूला धन्यवाद, प्रभूला धन्यवाद. प्रभूची स्तुती असो. आम्ही कुरकुर करणार नाही आणि प्रत्येक वचनाचा स्वीकार करणार आहे. हालेलुया. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. प्रभूच्या पवित्र नावाला धन्यवाद. प्रियांनो, बायबल आम्हाला सांगतंय हे देवाच्या वचनाला नाकार करणे म्हणजे त्याच्या आशीर्वादाचा नाकार करणे आहे. हालेलुया. होशेच्या पुस्तकात मी वाचत आहे, 4 अध्याय 6 वचन मी वाचतो. तू ज्ञानाचा अवहेर केला, मीही तुझा अवहेर करू. तू याचकाचे काम करू देणार नाही. तू आपल्या देवाचे धर्मशास्त्र विसरला, म्हणून मी तुझ्या मुलास विसरेन. देवाच्या धर्मशास्त्राच्या प्रत्येक गोष्टीला आमीन म्हणायचं आहे आपल्याला. हालेलुया. देव बापा, तुझे सर्व ब्लेसिंग्स माझ्या घरामध्ये. हालेलुया. सर्व ब्लेसिंग्स माझ्या घरामध्ये. माझ्या घरात शांती येऊ, आनंद येऊ, बरकत येऊ, विजय येऊ, दीर्घायुष्य, वयोवृद्धी, कल्याण, सर्व गिफ्ट, सर्व काही दे बापा माझ्या घरात येऊ दे. माझ्या घरात तो येशू येतो. येशू बरोबर हे सगळे मागे येतात. कसे येतात? येशूच्या पाठीमागे. लहान लेकरं कसे कुणाचे पण मागे पाळतात बघा, नाही का? नुसते तुरु 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 तसे ब्लेसिंग तुमच्या घरात येतील. तुरु 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 तुरु. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. देव पाहत नाही आम्ही लायक आहे का पात्र आहे, तो फक्त आमीन म्हटल्यावरती येतात. हालेलुया. हालेलुया. प्रभूची स्तुती असो.
प्रभूच्या अत्यंत पवित्र नावाला धन्यवाद असतो. आमचा देव खूप चांगला आहे, त्याला आम्हाला लुबडता येत नाही, ही दुःखाची गोष्ट आहे. हालेलुया. त्याचं आकाश कापड भरलेले आहे, तो म्हणतो हालेलुया. ती काय भारत सरकारची तिजोरी नाही, कर्ज बाजरी, ते स्वर्गाचं धन आहे आमच्या. हालेलुया. ते कधीच कमी होत नाही, ते वाढत आणि वाढत जात. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही भविष्यवाणी करूया. देव म्हटला राष्ट्राचं धन मंदिराकडे येईल, आठवणीने करा. हालेलुया. खूप भविष्यवाणी आहेत, बायबल वाचा. खूप भविष्यवाणी आहेत, खूप भरपूर. प्रियाने स्वीकार करा. हालेलुया. मी घेते प्रभूजी. प्रभूची स्तुती असो. प्रभूच्या पवित्र नावाला धन्यवाद असो. आम्हीच आमची काळजी घेऊ शकतो. हालेलुया. आम्ही इतके श्रीमंत नाही की बाबा 5-50 नोकर ठेवले. हालेलुया. जर ठेवले ते तुमचे भौतिक काम करतील, आत्मिक काम तुम्हालाच करायचं. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. आणि देव तुम्हाला सहाय्य आणि मदत करो तुमची काळजी घेण्यासाठी. तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि इतरांची पण काळजी घ्या. देव बाप करो. देव तुम्हाला मोठं केअर टेकर करो आणि देव तुम्हाला आशीर्वादित करो. आम्ही प्रार्थना करूया. थोर पवित्र देवा, तू खूप चांगला आहेस. आम्हाला तू अद्भुत गोष्टी शिकवतोस. प्रतिदिवशी तू आम्हाला बोध करतोस. शिष्यांप्रमाणे आम्ही तुझ्या चरणाजवळ बसावं. शिष्यांप्रमाणे आमचे कान उघड. तुझा बोध थेट आमच्या हृदयात जाव. परमेश्वरा, आम्ही जे काही आमची काळजी घ्यायची आहे ते आम्ही घेण्यासाठी आम्हाला सहाय्य कर. आम्ही दुर्लक्ष करू नये आमच्या आत्मिक जीवनाकडे. माझ्या देवा, त्या 5 मूर्ख कुमारी त्या मागे राहिल्या. आम्हाला मागे राहायचं नाहीये प्रभूजी. आम्हाला तुझ्या बरोबर, तू म्हटलं जे मी आहे त्याचे तुम्हीही असावं. आम्ही तुझ्या बरोबर सार्वकालिक जीवनामध्ये याचे दुःख नाही, कष्ट नाही, त्रास नाही, रात्र नाही, दिवस नाही, आजार नाही, विकार नाही, रोग नाही, अशा त्या शांत परमेश्वरी निर्भय स्थळी, हो बापा, सुखाश्रमात, ज्या यशाच्या ग्रंथात तुझे प्रॉमिस वचन दिले, माझे लोक सुखाश्रमात राहतील, सुखाश्रमात राहतील, तिथे आम्हाला यायचं आहे. म्हणून आम्हाला आमच्या आत्मिक जीवनाची काळजी घेण्यासाठी तुझी स्वर्गीय कृपा आम्हाला दे. तुझी स्वर्गीय कृपा तुझ्या प्रत्येक प्रिय लेकरांना दे. तुझ्या प्रत्येक लेकरांना दे. येशूच्या नावात त्यांना परिपूर्ण कर, परिपूर्ण कर. त्यांना कृपादान दे. त्यांना प्रभू फळांचं जीवन दे. त्यांना विश्वासाचं जीवन तू दे. आज्ञेचं जीवन तू दे. घोषणेचं जीवन तू दे. विजयाचं गीत गातील, विजयाचं गीत गातील. प्रति दिवशी आत्म्याने भरले जातील, आत्म्याने भरले जातील. तुला सदैव आमेन आणि होय म्हणतील. तुझ्याच मार्गावर चालतील प्रभू. असं तू आमच्यासाठी कर प्रभूजी. आम्ही तुला कळकळीची आणि आग्रहाची विनंती करतो. परमेश्वरा, तुझी इच्छा आहे आम्ही परिपूर्ण व्हावं बापा. आम्ही प्रार्थना करतो आमच्यातली अपूर्णता, मानवीपण सर्व नष्ट हो आणि प्रभू येशू इतकी परिपूर्णता आम्हामध्ये, मंडळांमध्ये, तुझ्या लेकरांमध्ये, येणाऱ्या दिवसात जे विश्वास ठेवणार आहेत त्या प्रत्येकांमध्ये आम्ही तुला विनंती करतो. हो माझ्या देवा, आमची काळजी घेण्यासाठी तुझी कृपा आम्हाला दे. तुझ्या कृपेशिवाय आम्ही बेजबाबदारपणे वागतो, चालतो, बोलतो, बेधडकपणे नको त्या गोष्टी करतो. त्याला आवर घाल. योग्य अयोग्य, चांगलं वाईट, खरं खोटं, तसं ज्ञान आम्हाला दे. आमच्यासाठी नियमावली आहे, आमच्यासाठी धर्मशास्त्र आहे, त्याच्या पलीकडे आम्ही जाऊ नये. आम्ही तुला विनंती करतो. धन्यवाद देतो तुला.
धन्यवाद तुला, धन्यवाद तुला, धन्यवाद, धन्यवाद देतो. येशूच्या नावामध्ये मागतो. आमीन, आमीन. हे आमच्या स्वर्गातील बाबा, तुझं नाव पवित्र मानले जावं, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकरी आज आम्हाला दे. आम्ही जसे आमच्या ऋणास ऋण सोडले आहे तसेच आमचे ऋणी तू आम्हाला सोड, आणि आम्हा स्पर्श करू नकोस, तर आम्हा वाईटापासून सोडू, कारण की राज्य सामर्थ्याने हे सर्व काळ तुझेच आहे. आता देवाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याचे सहभाग तुम्हा सर्वांबरोबर, ज्यांना प्रभू येशू ख्रिस्ताचं द्वितीय प्रिय आहे त्यांच्याबरोबर आता आणि सदा सर्व काळ. आमीन, आमीन, आमीन. Please like, share and subscribe our channel, and don't forget to press the bell icon for more updates.